नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आज आपलं 3 नंबरचं ऑनलाईन लेक्चर आहे। सध्या आपण लेक्चर रेकॉर्ड करतोय आणि मग विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय। 12 तारखेपासून आपण लाईव्ह लेक्चरला सुरुवात करणार आहोत। मॅथमॅटिक्स आणि सायन्स या दोनही विषयांची लाईव्ह लेक्चर 12 तारखेपासून आपल्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे। आता विद्यार्थ्यांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील काही एग्जाम्पल पाहिले। त्यापैकी क्वेश्चन नंबर 2 मधील आपले 2 एग्जाम्पल राहिलेले आहेत आणि क्वेश्चन नंबर 1 मधील एक आपली ऍक्टिव्हिटी राहिलेली आहे, ती आज आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहे। चला तर मग प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 2 मधील जे आपले 2 एग्जाम्पल राहिले ते आपण अगोदर पाहूया। सुरुवातीला मी काय करतो, गिव्हन इक्वेशन राईट करतो। व्यवस्थित लक्ष द्या। सुरुवातीला आपण गिव्हन इक्वेशन्स राईट करू। गिव्हन इक्वेशन्स इज फर्स्ट इक्वेशन आहे 49x minus 57y is equals to 172। इक्वेशन नंबर देतोय मी या ठिकाणी 1। त्यानंतर सेकंड नंबरचं इक्वेशन आहे 57x minus 49y is equals to 252। या ठिकाणी देतोय मी इक्वेशन नंबर 1। आता या टाइपचे एग्जाम्पल सॉल्व कसे करायचे, काळजीपूर्वक लक्ष द्या। मी जे सांगतोय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या। लक्ष द्या। बघा विद्यार्थ्यांनो, अशा क्रॉस मध्ये जर व्हॅल्यू सेम असतील ना, बघा या ठिकाणी 49 आहे, या ठिकाणी 49 आहे, म्हणजे क्रॉस मध्ये व्हॅल्यू सेम आहे। या ठिकाणी 57 आहे, या ठिकाणी 57 आहे। अशा क्रॉस मध्ये जर व्हॅल्यू इक्वल असतील, सेम असतील, तर त्या 2 इक्वेशनची एकदा ऍडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची। लक्षात राहील। परत सांगतो, बघा क्रॉस मध्ये जर व्हॅल्यू सेम असतील, बघा ना 49 49, 57 57, क्रॉस मध्ये व्हॅल्यू सेम आहेत, याचा अर्थ काय, आपल्याला या ठिकाणी या दोन्ही इक्वेशनची एकदा काय करायचे आहे, ऍडिशन करायचे आहे आणि एकदा सबट्रॅक्शन। चला तर मग आता आपण एकदा ऍडिशन करून घेऊ आणि मग त्यानंतर सबट्रॅक्शन करू। ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड। हा, दोन्ही इक्वेशन परत मी एका खाली एक लिहितो। 49x minus 57y is equals to 172। इथे आहे इक्वेशन नंबर 1। त्यानंतर 57x minus 49y is equals to 252, हे आहे इक्वेशन नंबर काय, सेकंड। आता या 2 इक्वेशनची मी ऍडिशन करतोय। 2 इक्वेशनची काय करतोय मी, ऍडिशन। चला तर मग ऍडिशन करू। 9 + 7 16, कॅरी 1, 5 + 4 9, 9 + 1 10, 106x। सेम साइन आहे, ऍडिशन होईल मायनस, इथे 57 + 49 किती होणार आहे, 106y इज इक्वल्स टू 2 + 2 4 मिळेल, 7 + 5 12 मिळेल, कॅरी 1, 2 + 1 3, 3 + 1 4। बरोबर। आता या पूर्ण इक्वेशनला मी 106 ने डिवाइड करतो। डिवाइड बाय 106, डिवाइड बाय 106। या पूर्ण इक्वेशनला मी 106 ने डिवाइड करतो। 106x डिवाइडेड बाय 106 माइनस 106y डिवाइडेड बाय 106 इज इक्वल्स टू 424 डिवाइडेड बाय काय, 106। 106 कॅन्सल झाला, 106 कॅन्सल झाला। इथे काय शिल्लक राहिला, x मायनस y इज इक्वल्स टू 106 च्या टेबल मध्ये 424 किती नंबरला आहे, मला वाटतं 4 नंबरला आहे। बरोबर। 106 4 जा 424, मला नवीन इक्वेशन मिळालं। त्या इक्वेशनला मी नंबर देतोय, इक्वेशन नंबर काय 3। त्या इक्वेशनला मी नंबर दिला, इक्वेशन नंबर काय 3।
मी जसं सांगितलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण एकदा ॲडिशन केलेली आहे आणि आता मी काय करतोय त्या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करतोय. मग सबस्ट्रॅक्शन करताना मी इक्वेशन सेकंड मधून इक्वेशन फर्स्ट मायनस करतोय. इक्वेशन सेकंड मधून इक्वेशन फर्स्ट मायनस करतो. व्यवस्थित लक्ष द्या. इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. काय आहे इक्वेशन सेकंड? 57x मायनस 49y इज इक्वल्स टू 252. हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. त्यानंतर फर्स्ट नंबरचं इक्वेशन काय आहे रे? 49x मायनस 57y इज इक्वल्स टू किती आहे तो? 172. हे आहे इक्वेशन नंबर काय? फर्स्ट. आता या दोन इक्वेशनची मला सबस्ट्रॅक्शन करायची आहे. या दोन इक्वेशनची मी काय करतोय? सबस्ट्रॅक्शन. व्यवस्थित लक्ष द्या. सबस्ट्रॅक्शन करताना जे दोन नंबरचं इक्वेशन आहे त्या दोन नंबरच्या इक्वेशनचे आपल्याला काय करायचे आहे? साइन चेंज करायचे आहे. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होईल. हे जे दोन नंबरचं इक्वेशन आहे ना, या दोन नंबरच्या इक्वेशन मध्ये ज्या टर्म पॉझिटिव्ह आहेत त्या निगेटिव्ह होतील, ज्या निगेटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्ह होतील. बरोबर. मग आता मी साइन चेंज करतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार आहे. बरोबर. आता 57x मायनस 49x काय मिळेल मला? पॉझिटिव्ह 6x. त्यानंतर मायनस 49y प्लस 57y. 57y मधून मायनस 49y गेला प्लस 6y इज इक्वल्स टू 252 मधून मायनस 172 गेला. 2 मायनस 2 0. 25 मधून 17 गेला. किती मिळणार आहे मला? बघा ना, 5 आणि हे 3 8. काय मिळणार आहे? 80 मिळणार आहे. बरोबर. किती मिळणार आहे? 80. आता या पूर्ण इक्वेशनला मी 6 ने डिवाइड करतो. डिवाइड बाय 6. डिवाइड बाय 6. 6 ने डिवाइड करतो. 6x डिवाइडेड बाय 6 प्लस 6y डिवाइडेड बाय 6 इज इक्वल्स टू 80 डिवाइडेड बाय 6. 6 कॅन्सल झाला. इथं पण 6 कॅन्सल झाला. काय शिल्लक राहिला रे? x प्लस वाय इज इक्वल्स टू 6च्या टेबल मध्ये 8 आहे का? नाही. त्याच्या अगोदरचा नंबर 6. 6 1 जा 6. बरोबर. काहीतरी चुकल्यासारखं वाटते. एकच मिनिट. 2 मायनस 2 0. त्यानंतर 15 मायनस 7 किती मिळेल आपल्याला? 15 मायनस 7 हे तर बरोबर आहे. इथं हा या ठिकाणी मिस्टेक झाली आपल्याकडून. एक मिनिट वेट. 57x मायनस 49x किती होणार आहे? प्लस 8x. किती होणार आहे? प्लस 8x. त्यानंतर 57y मायनस 49y प्लस 8y इज इक्वल्स टू 252 मायनस 172 80. बघा विद्यार्थ्यांनो, काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचं असतं. अशा चुका होतात. बरोबर. आणि अशा चुका झाल्यानंतर मग एक्झाम्पल चुकतं, मार्क जातात आपले. तेव्हा काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं. बघा 49 मधून 57 मधून 49 गेले 8 राहतात. बरोबर. 8 राहतात. आपण किती लिहिले होते? 6. चूक झाली होती. बरोबर. हा आता या पूर्ण इक्वेशनला काय करतोय मी? 8 ने डिवाइड करतो. डिवाइड बाय 8. डिवाइड बाय 8. 8x डिवाइडेड बाय 8 प्लस 8y डिवाइडेड बाय 8 इज इक्वल्स टू 80 डिवाइडेड बाय 8. काय होणार आहे? 8 8 कॅन्सल होणार आहे. इथं पण 8 8 कॅन्सल होणार आहे. काय शिल्लक राहतोय? x प्लस y इज इक्वल्स टू 8 10 जा 80. मला नवीन इक्वेशन मिळाला, इक्वेशन नंबर 4. बरोबर. आता मला नवीन इक्वेशन मिळाला, इक्वेशन नंबर 4. आता मी इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ची ऍडिशन करतो. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. काळजीपूर्वक लक्ष द्या. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. हा आता 3 नंबरचं इक्वेशन काय आहे? x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. हे आहे 3 नंबरचं इक्वेशन.
त्यानंतर 4 नंबरचं इक्वेशन काय आहे, x + y = 10, हे आहे 4 नंबरचं इक्वेशन, बरोबर. आता यांची आपण ऍडिशन करू, -y + y काय होतोय, कॅन्सल. 1x + 1x 2x, बरोबर. 4 + 10 14. पुढे पाहता x = 14, हा 2 मल्टिप्लाइड काय होणार आहे, डिवाइड. म्हणजेच मला x ची व्हॅल्यू काय मिळते मुलांनो, पहा 2 च्या टेबल मध्ये 14 किती नंबरला आहे, 7 नंबरला. x = किती मिळाला मला, 7 मिळाला. 2 7 जा 14. आता ही व्हॅल्यू मी काय करतो, इक्वेशन नंबर कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करतो, 4 नंबर मध्ये पुट करतो. मला 4 नंबर सोपं वाटतंय. पुट x = 7, इन इक्वेशन 4. काय आहे 4 नंबरचं इक्वेशन, x + y = 10. चला व्हॅल्यू पुट करा यामध्ये. 7 + y = 10, y = 10 + 7 त्या साईडला शिफ्ट केला, -7, म्हणजेच मला y ची व्हॅल्यू काय मिळाली, 3 मिळाली, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन काय मिळाले मुलांनो, x = 7 and y = काय, 3, बरोबर. हे जे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत, या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचे मला सोल्युशन मिळालेले आहेत. x = 7 आणि y = 3. व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या नोटबुक मध्ये काळजीपूर्वक लिहा. 1 मिनिटाचा वेळ घ्या. हा, मला असं वाटतंय तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला आहे. हा, मी आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, हा बघा, सेम याच टाइपचं एक्झाम्पल आहे. अगोदर आपण गिव्हन इक्वेशन राईट करू. गिव्हन इक्वेशन इज, काळजीपूर्वक लक्ष द्या. गिव्हन इक्वेशन इज, फर्स्ट इक्वेशन आहे 99x + 101y = 499. इक्वेशन नंबर आहे या ठिकाणी फर्स्ट. त्यानंतर सेकंड नंबरचे इक्वेशन आहे 101x + 99y = 501. इक्वेशन नंबर आहे सेकंड, बरोबर. आता या ठिकाणी मी हे दोन इक्वेशन राईट केले. तुम्ही जर हे दोन इक्वेशन व्यवस्थित पाहिले तर याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं, सेम त्याच एक्झाम्पलची स्टोरी या एक्झाम्पल मध्ये आहे. काय स्टोरी आहे त्या एक्झाम्पलची सांगा. जर क्रॉस मध्ये व्हॅल्यू सेम असतील, बघा ना, इथं 99 आहे, इथं 99 आहे, इथं 101 आहे, इथं 101 आहे, बरोबर. मग क्रॉस मध्ये व्हॅल्यू सेम आहे मुलांनो. मग क्रॉस मध्ये व्हॅल्यू जर सेम असेल तर एकदा काय करतो आपण, ऍडिशन करतो, आणि एकदा काय करतो आपण, सबट्रॅक्शन, बरोबर. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. हा, फर्स्ट इक्वेशन आहे 99x + 101y = 499. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड आहे 101x + 99y = 501. या दोन्ही इक्वेशनची आता मी ऍडिशन करतोय. बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या. या दोन्ही इक्वेशनची काय करतोय मी आता, ऍडिशन. 99x + 101x किती होणार आहे, 200x होणार आहे. पुढे 101y + 99y 200y होणार आहे. नंतर 499 + 501 किती मिळणार आहे मला या ठिकाणी, 1000 मिळणार आहे. मग आता या पूर्ण इक्वेशनला मी 200 ने डिवाइड करून घेतो. डिवाइड बाय 200. या पूर्ण इक्वेशनला मी काय करतोय, 200 ने डिवाइड करतो, बरोबर. 200x डिवाइडेड बाय 200 प्लस 200y डिवाइडेड बाय 200 = 1000 डिवाइडेड बाय किती रे, 200.
1000 डिवायडेड बाय 200. आता 200 कॅन्सल होणार आहे. 200 कॅन्सल, 200 कॅन्सल. त्यानंतर 200च्या टेबलमध्ये 1000 किती नंबरला आहे? 5 नंबरला. मग रिमेनिंग टर्म काय मिळाले मला? x प्लस वाय इज इक्वल्स टू किती? 5. मला नवीन इक्वेशन मिळालं आहे, इक्वेशन नंबर 3. मला नवीन इक्वेशन मिळालं आहे, इक्वेशन नंबर 3. आता या दोन्ही इक्वेशनचे आता मी काय करतो? सबस्ट्रॅक्शन करतो. इक्वेशन सेकंड मधून इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस करतो. आता काय करणार आहे मी? इक्वेशन नंबर सेकंड मधून इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस करणार आहे. इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. काय आहे इक्वेशन नंबर सेकंड? 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. हे आहे सेकंड नंबरचं इक्वेशन. त्यानंतर फर्स्ट नंबरचं काय आहे सांगा? 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. आता या इक्वेशनचे काय करतोय मी? सबस्ट्रॅक्शन करतोय. सबस्ट्रॅक्शन करताना जे 2 नंबरचं इक्वेशन असतं त्या 2 नंबरच्या इक्वेशनचे आपल्याला साइन चेंज करायचे असतात. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं असतं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं असतं. बरोबर? हा, आता या ठिकाणी मी साइन चेंज करून घेतो. या ठिकाणी मी साइन चेंज करतो. बघा, मायनस 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 तिघही पॉझिटिव्ह होते, तिघही काय झाले? निगेटिव्ह झाले. 101x मायनस 99x किती होणार आहे? 2x. 99y मायनस 101y किती होणार आहे? मायनस 2y. 501 मायनस 499 किती मिळणार आहे मला? 2. आता या पूर्ण इक्वेशनला मी 2 ने डिवाइड करतो. डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2. 2x डिवाइडेड बाय 2 मायनस 2y डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय 2. इथे 2 कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला. बरोबर? x मायनस y इज इक्वल्स टू किती मिळतोय मला? 1. इथे मिळालंय मला इक्वेशन नंबर काय? 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 चे आपण ऍडिशन घेऊ. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and इक्वेशन 4. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ची मी ऍडिशन घेतो. 3 नंबरचं इक्वेशन काय आहे रे? x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. हे आहे 3 नंबरचं इक्वेशन. बरोबर? 4 नंबरचं इक्वेशन काय आहे रे? x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. हे आहे 4th नंबरचं इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशनचे आपल्याला ऍडिशन घ्यायचे आहे. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल झाला. 1x प्लस 1x 2x झाला आणि 5 प्लस 1 6 झाला. x इज इक्वल्स टू 6. 2 मल्टिप्लाइड डिवाइड झाला. म्हणजेच मला x ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा? म्हणजेच मला x ची व्हॅल्यू काय मिळाली? 3. x इज इक्वल्स टू काय मिळतोय मला? 3. आता ही व्हॅल्यू काय करतो मी? इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करतो. पुट x इज इक्वल्स टू 3. पुट x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन थर्ड. काय आहे इक्वेशन नंबर 3? x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. बरोबर? हे आहे इक्वेशन नंबर 3. x ची व्हॅल्यू पुट करतोय. 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आणि y इज इक्वल्स टू 5 प्लस 3 RHS ला शिफ्ट केला -3 म्हणजेच y मिळतोय मला 2. या ठिकाणी मला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. म्हणजे पहा मुलांनो, या ठिकाणी x इज इक्वल्स टू काय मिळतोय मला? 3 मिळतोय आणि y इज इक्वल्स टू काय मिळतोय? 2 मिळतोय. चला तर मग आता या ठिकाणी तुम्ही ह्या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट घ्या आणि एक्झाम्पल व्यवस्थित राईट करा. चला आता मी नेक्स्ट एक्झाम्पलकडे जातो. हा, आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 2 आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आता राहिला प्रश्न कुणाचा? फक्त जो पहिला क्वेश्चन आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर फर्स्ट ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता, तो क्वेश्चन आपला राहिला आहे. आता मी काय करतो, तो क्वेश्चन आहे ना, तो नेहमीप्रमाणे इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करतो. इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही काय करायचे आहे, ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. त्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. मी आता हे एक्झाम्पल इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या.
आता मी त्या दोन्ही इक्वेशनला नंबर देऊन घेतो. गिव्हन इक्वेशन इज काय आहे? फर्स्ट इक्वेशन 5x + 3y = 9 हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड आहे 2x - 3y = 9 इक्वेशन नंबर सेकंड. एकदा मी इक्वेशन चेक करतो, 1 मिनिटाचा वेळ द्या. 2x - 3y = 12. हा, या ठिकाणी एक मिस्टेक झालेली आहे. इथं आहे 12. इथं सेकंड नंबर मध्ये काय आहे? 12 आहे. बरोबर. 2x - 3y = 12. हा, आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड ची काय करतो मी? ऍडिशन करतो. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट आहे 5x + 3y = 9 हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड आहे 2x - 3y = 12 हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. आता या दोन इक्वेशनची मी ऍडिशन घेतो. ऍडिशन करताना तुम्हाला माहिती आहे काय होतं रे? कोणत्या टर्म कॅन्सल होणार आहेत? +3y - 3y या दोन टर्म कॅन्सल झाल्या. 5x + 2x किती मिळणार आहे आपल्याला? 7x. 9 + 12 किती मिळणार आहे आपल्याला? 21. बरोबर ना? x = 21. हा 7 मल्टिप्लाइड काय होतोय? डिवाइड होतो. 7 च्या टेबल मध्ये 21 किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. 7 3 = 21. 7 3 = 21. मला आता x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. या ठिकाणी मला कोणती व्हॅल्यू मिळाली? x ची. आता ही x = 3 ही व्हॅल्यू काय करतो मी? इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करतो. पुट x = 3 इन इक्वेशन काय? इन इक्वेशन फर्स्ट. काय आहे इक्वेशन फर्स्ट? 5x + 3y = 9. 5 × x किती आहे? 3 + 3y = काय? 9. 5 3 = 15 + 3y = 9 आणि 3y = 9 + 15 त्या साईडला शिफ्ट केला -15. 3y = 9 - 15 किती मिळणार आहे मला? -6 मिळणार आहे. आणि y = -6. 3 मल्टिप्लाइड काय होतोय? डिवाइड होतोय. म्हणजेच y = -3 2 = 6. म्हणजे बघा आपल्याला x ची व्हॅल्यू 3 मिळाली आणि y ची व्हॅल्यू किती मिळते? -2 मिळते. विद्यार्थ्यांनो बघा, व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या आणि एक्झाम्पल ती ऍक्टिव्हिटी जी आहे ना ती व्यवस्थित कंप्लीट करून घ्या. बघा आता मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चा जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्या चॅप्टर मधील आपण पहिला प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे. बरोबर. मला असं वाटतंय विद्यार्थ्यांना आपलं जे शिकवणं आहे ते शिकवणं व्यवस्थित समजतंय. बरोबर. आता आपलं जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे उद्याचं म्हणजे 10 तारखेचं. बरोबर. हां, ते आता प्रॅक्टिस सेट 1.2 वरती होईल. प्रॅक्टिस सेट 1.2. चला तर मग आपण लेक्चर उद्या पाहू. धन्यवाद.